पुण्यात पुढच्या बातमीकडे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। मात्र जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा विमा प्रीमियम भरला असताना प्रत्यक्षात पीक विमा कंपनीनं फक्त एका मंडळाचा विमा मंजूर केलाय आणि तोही फक्त 4%। सर्व 46 मंडळातील नुकसानग्रस्त आणि विमा भरपाई न मिळालेले शेतकरी आता चांगले संतप्त झाले आहेत। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यांना पीक विमा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र वाशिम जिल्ह्यातील एकाच महसूल मंडळात हे नोंद झालेली आहे, ती म्हणजे मालेगाव तालुक्यातील करंजी येथील महसूल मंडळाची नोंद करण्यात आली। मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, मात्र इतर तालुके जे आहेत ते त्यांची कुठल्याही प्रकारे नोंद झाली नसल्याने शेतकरी जे आहेत ते मोठ्या संभ्रमात पडलेले आहेत। त्यांना प्रश्न पडलेला आहे की आता आपल्याला पीक विमा मिळतो की नाही। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे। दादा, काय परिस्थिती आहे नेमकी शेतकऱ्यांना? तो एकाच महसूल मंडळात हे मिळालेलं आहे। नाही, हा सरळ अन्याय आहे। कारण गेल्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केली। दोन वेळा पाहणी केली, प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं की नांदेड जिल्ह्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कुठं असेल तर आपल्या या वाशिम जिल्ह्यामध्ये आहे। मग असं असताना वाशिम जिल्ह्यातील केवळ एकच मंडळ म्हणजे करंजी आणि तेही 4% त्या ठिकाणी मोबदला अशा पद्धतीनं ते बसवण्यात आलं, म्हणजेच बाकी संपूर्ण जिल्ह्यावरती यांनी अन्याय केलेला आहे। नोंद झालेली आहे, सध्या एकाच महसूल मंडळाची नोंद आहे आपल्या या जिल्ह्यामध्ये। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आणि ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। पालकत्व असताना त्यांनी त्यांच्या काळात स्वतः दौरे केले आणि पूर्ण अक्षरशः जमीन खरडू केलेली होती। त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की 100% शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। तरीसुद्धा ज्यावेळेस तुम्ही आता या 8 दिवसाच्या अगोदर त्याची आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीत ते मुख्यमंत्र्याचं दुसरं भलतं सलतं काही सांगतात। तुम्ही शासनाच्या वतीनं कृषी मंत्री आहात आणि कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या प्रती तुम्ही काहीतरी संवेदनता दाखवायला पाहिजे होती। त्या संवेदनता न दाखवता तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या याच्यावर काही लोटता किंवा त्याच्या आदेशाची वाट पाहता, पण तुमचा पालकत्व स्वीकारण्यास हे इथले शेतकरी जर तयार असतील तर तुम्ही हे पालकत्व सोडून द्यायला पाहिजे। मालेगाव तालुक्यातील करंजी एकच महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आलेले आहे। जवळपास 46 मंडळात हे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं आता इतर जे जिल्ह्यातील जे इतर मंडळ आहेत त्या मंडळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। त्यांना आता पीक विमा नुकसान भरपाई मिळते का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।